दागदागिने, पैसा, अधिकार, मान सन्मान काय बी नको आहे मला। आत्या, हे माझ्या भाग्यात होतं म्हणून हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात आलंय आणि ते नातं मी मनापासून स्वीकारलंय। हे जगच काय, आदित्य सर बी हे नातं कधी बी स्वीकारणार नाही। आणि सावित्री आत्या, हे मंगळसूत्रही एकदा मी गळ्यातनं काढण्याचा प्रयत्न केला होता, पण आदित्य सरांच्या जीवावर बेतलं म्हणून मी हे मंगळसूत्र। फारुख, बस करा तुझा हा खोटारडेपणा आणि तुझी खोटी कारणं। ना बघितलं ना तरी किळस येते मला। आता हे नवीन नाटक काय सुरू केलंयस तू? हे नाता खोटं, हे मंगळसूत्र खोटं, आदित्य बाबांवर संकट येईल असं वाटतं तुला? आता हे सांगून घाबरवणार आहेस का तू त्यांना? आणि तुला काय वाटतं ग, अहिल्या मॅडम तुझ्यावर विश्वास ठेवतील? आणि तुला जर वाटत असेल की तुझ्या या नाटकामुळे अहिल्या मॅडम नाईलाजाने का होईना आदित्य बाबा बरोबर तुझं लग्न लावून देतील, तर गैरसमज आहे तुझा। ज्या क्षणी त्यांना कळेल ना त्या दिवशी तुझा जीव घ्यायला पण कमी करणार नाहीत त्या। आणि हे जर तुझ्या बापाला कळलं ना तर तो पण तुझा जीव घेईल। त्यामुळे सावर आणि सावध हो। सावित्री आत्या, नको म्हणू मला सावित्री आत्या, नाहीये मी तुझी सावित्री आत्या। मी फक्त माझ्या गणीची सावित्री आत्या आहे। तुझ्यापेक्षा ना ती दिशा बरी, जे बोलते ना ती तोंडावर दिसतं तिच्या, दाखवते तशी। तुझा काय ग, तुझा अंदाजच येत नाही। अरे तुझ्या स्वार्थापायी ना स्वतःचं घर तर जाळलंयस, पण एक दिवस ही आग हे घर पण जाळल्याशिवाय राहणार नाहीये पारू। पारू, काल जे तुझ्या घरात घडलं ते किर्लोस्करांच्या घरात घडणार नाही कशावरून? पारू, तुझ्या हट्टापायी तुझ्या देवी आईचं देऊळ उद्ध्वस्त करून टाकशील। तुझं मंगळसूत्र, तुझं एकतर्फी लग्न, ते काढणार नाहीयेस ना तू मंगळसूत्र? जपत बस। पण आज मी तुला सांगते, तुझं हे लग्न खोटं आहे। तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे। तुला काय फरक पडतो? पारू, तुझ्या कर्माची फळं तुझ्या जवळच्या माणसांना भोगायला लागणार आहे। तुला त्याचा काही फरक पडणार नाही। मी तुला वचन देते, मी समज ठीक करेन। पारब, तुझ्या जीवाची किंमत देऊन मला स्वर्ग जरी मिळाला तरी काय उपयोग आहे? मला फक्त एक संधी दे, यानंतर तुझ्याकडे तक्रारीला कुठं बी जागा राहणार नाही। ज्या गोष्टींमुळे हे समज होतंय ना, ती गोष्टच मी आज संपवणार आहे। बा, मी देवळात जाऊन येते, मला देवाची बी माफी मागावी लागल। एकदा काही आयुष्याची काळी रात संपू दे, मग उद्यापासून नवीन पहाट आपल्या समद्यांचीच वाट बघत असेल। तुम्ही आवरून खाऊन घ्या, मी देवळात जाऊन आले। तुलाच भेटायला आलोय। पारू, हे बघ, मी घुमून फिरून बोलणार नाही, पण जे काही घडलंय ना त्याच्या मागे नक्की काहीतरी ठोस कारण असणार, आणि ते मला जाणून घ्यायचं। अरे तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहे नक्की, आणि तू हे मुद्दाम करत नाहीयेस हेही मला माहिती आहे। माझ्या डोक्यातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त तुझ्याकडेच आहे आणि ते तूच देऊ शकतेस। सो प्लीज सांग मला।
आदित्य सर, ग्रहण लागल्यासारखं झालं होतं. मला असं वाटत होतं मी जो विचार करते तेच बरोबर आहे. माझ्या स्वप्नात होते मी, पण मला माझी चूक कळलीये सर. ग्रहण सुटायला लागले. मी माझ्या समजा चुका सुधारल्या. पण सर, ते सुधारण्यासाठी मी 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 जे काय भी करणार आहे ते ते बरोबर आहे का चूक मला नाही माहिती. पारू, काय करणार आहेस? काय बोलतीयस तू? ते मी नाही सांगू शकत. का? पारू, मी मित्र आहे तुझा. मित्रांपासून गोष्टी लपवायच्या नसतात यार. तू प्लीज तुझ्या मनातलं जे काही असेल ते मला सांगून टाक एकदाच. आणि काय ते ग्रहण वगैरे ते संपून टाक. आदित्य सर, जाहिरातीसाठी आपल्या लग्नाचं शूटिंग झालं. त्या लग्नात हरीश सरांच्या जागी तुम्ही बसला. ओके. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हो. या विधी, ते फेरे, ती वचनं, त्या समध्या गोष्टी मी खऱ्या मानल्या. आणि तवापासून ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे.